पीठ घ्यायचं. आज मी गोड फळं तुम्हाला सांगते, त्याला चकोल्या म्हणतात. पीठ घ्यायचं, थोडंसं मीठ टाकायचं आणि हे पीठ असं चांगला गोळा करून घ्यायचा. असा गोळा करून घ्यायचा पिठाचा गोळा करून घ्यायचा. गूळ घ्यायचा आणि तो पाण्यात उकळायला ठेवायचा. असा पाण्यात उकळायला ठेवायचा गूळ. उकळी आली की चपात्या लाटून आपण एक एक सोडायचं त्याच्यात. 4-5 इलायची, थोडीशी जायफळ, काजू, बदाम, थोडंसं सुकं खोबरं किसून टाकायचं आणि लागणारे तूप आणि खसखस टाकायची. खसखस आता मी आणायला गेले. खसखस बी टाकायची. आता आपण मसाल्याला फोडणी देऊया. तूप टाकलेलं आहे. तूप चांगलं गरम झालेलं आहे. आता टाकले त्या साहित्य. गॅस स्लो ठेवूया आणि आता मसाले टाकू. खसखस पण टाकूया आणि मसाल्याचे चांगलं त्याची फोडणी या गुळाच्या पाण्यात टाकायची. मस्त तडका झालेला आहे. तर आपण चपात्या लाटून घेऊया. आता हे असं पाणी केलेलं आहे, तर ह्याच्यात चपात्या लाटून टाकायच्या. तर ह्या कणकेच्या पोळ्या करून घेऊया. असं पीठ मळायचं छान. खसखस टाकलं मम्मा. अशा पोळ्या लाटून घ्यायच्या. अशी पोळी लाटून घ्यायची, नंतर असे कट करायचे. असे काप करून घ्यायचे. असे काप करून घ्यायचे आणि असे सोडायचे. चकोल्या महाराष्ट्रीयन डिश दर गुरुवारी बनत असते. थँक्यू.